रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. फक्त आज एकच विषय एक वेगळा विषय आम्ही हेच चालू होतो. आज खासदार राज्यसभेत उमेदवार जाहीर करणार आहेत दादाकडे. दोन नावं चर्चेत आहेत, सुनेत्रा पवार आणि भुजबळ साहेब. ठीक आहे. अजित पवार गटातर्फे आज राज्यसभेसाठी जे काही नावं जाहीर होणार आहे तो त्यांचा पक्षाचा अधिकार आहे. ते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. त्याच्यावर आमची वक्तव्य करण्यामध्ये काही अर्थ नाही. महाविकास आघाडी जागा वाटपासंदर्भात लवकर निर्णय घेणार अशी माहिती. असं आहे की आता विधानसभा ऑक्टोबर महिन्यामध्ये आहेत आणि ज्या पद्धतीनं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊन निवडणुकीला लढली आणि अतिशय 31 जागेवर विजय त्यांनी प्राप्त केला. त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही सर्व तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष एकत्र बसून जागेचं वाटप एकत्र करू आणि एकत्र जागेचं वाटप झाल्यानंतर एकत्रपणे आम्ही या निवडणुका विधानसभेच्या लढू आणि 100% जिंकू. संजय राऊतांनी असं म्हटलं की पुढच्या 4 महिन्यात उद्धव ठाकरे हे जे आहे राज्याचं मुख्यमंत्री होतील असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ की सरकार आमचं येणार आहे. सरकार महाविकास आघाडीत येणार आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार 100% महाराष्ट्रामध्ये येणार आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ज्या पद्धतीनं तुमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत, बेरोजगारांच्या बाबतीत, महागाईच्या बाबतीत ज्या पद्धतीनं कोणतेही निर्णय घेतले नाहीत आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता फार त्रस्त आहे. खास करून शेतकरी वर्ग तर अतिशय त्रस्त आहे. कारण की शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळाला नाही, शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला नाही, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला नाही, संत्रा मोसंबीला भाव मिळाला नाही, धानाला भाव मिळाला नाही. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर अतिशय नाराज आहे. त्याचाच परिणाम लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये रोहित पवारांनी कोणत्याही नेत्याचं नाव न घेता भाषणाला सुरुवात केली. म्हणून जयंत पाटलांनी भाषणाने सांगितलं की आपले अंतर्गत वाद जाहीरपणे कोणी मानू नये. त्यामुळे आपल्या पक्षामध्ये काही अंतर्गत वाद आहे का? याला जोडून माझा प्रश्न आहे की प्रदेशाध्यक्षपदासाठी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात काही ट्विटरवर वाद सुरू आहे का, काय सांगा? बिलकुल नाही. असं आहे, आमच्या पक्षामध्ये शेवटी निर्णय सर्वांशी चर्चा करून आदरणीय शरद पवार साहेब घेतात. त्याच्यामुळे आपण जे सांगितलं अशा पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये कुठेही वाद नाही. आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीनी पहिलेच ठरवलं होतं की त्यांच्या जर 400च्या वरती जागा जर निवडून आल्या तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे संविधान आहे ते संविधान बदलणार या पद्धतीचा त्यांनी पहिलेच तशा पद्धतीचे वक्तव्य त्यांच्या अनेक नेत्यांनी दिले होते. अनंत हेगडे साहेबांचा वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं. अरुण गोविल आहेत त्यांचे एक उमेदवार, त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं. फैजपूरचे खासदार लल्लू सिंग यांनी सुद्धा त्या पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं. तुमच्या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं. आणि महाराष्ट्रातल्या आपल्या पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा आमच्या जर मोठ्या प्रमाणात 400च्या वरती जर लोकसभेच्या जागा निवडून आल्या तर आम्ही संविधान बदलणार असं पंकजाताईंचं सुद्धा वक्तव्य होतं. आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा सर्व ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे वक्तव्य करतात आणि त्याचं कोणतंही वरिष्ठ नेता खंडन करत नाही याचाच अर्थ आहे की 100% भारतीय जनता पार्टीला 400 जागा निवडून आल्यानंतर संविधान बदलायचं होतं. आणि ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर ही गोष्ट आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. उत्तरवाडी सराटीमध्ये जे आहे ते लक्ष्मण हाके देखील आता ओबीसीसाठी आंदोलनाच्या तयारीत होत. आपण पुन्हा एकदा राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आणि विशेष करून त्याच उत्तरवाडी सराटीमध्ये होणार. काय मी माहिती घेतली नाही, मी माहिती घेतल्यानंतर बोलील. काल तुमच्या मतदारसंघात खासदारांचा दौरा झाला.
तुम्ही बाहेर दिल्लीला होते. आमचा वर्धापन दिवस अहमदनगरला होता, आम्ही तिथे होतो. आता खासदार निवडायला त्यांनी फिरायलाच पाहिजे ना. ज्या ज्या ठिकाणी अशी घटना होईल, अतिवृष्टी होईल, गारपीट होईल, अशा ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे आणि पाहणी करायला पाहिजे, शासनाला कळवायला पाहिजे. त्यांनी तो त्यांचं कामच आहे ते. तुम्ही नव्हते सलील दादाला सोबत. आम्ही दोघंही वर्धापन दिनाच्या निमित्तानं नगरला होतो. उद्धव ठाकरे फोन उचलत नाही अशी नाराजगी नाना पटोले पण उचलत आहेत. लोकसभा उमेदवारी देऊ केलं होतं, मात्र ती नाकारली. आता राज्यसभेत त्यांना अपेक्षा होती. आता सुनील नाव पुढे आले. त्यांनी छगन भुजबळ साहेबाला राज्यसभेत पाठवायचं की सुनीतराव वनीला राज्यसभेत पाठवायचं की साखंतर ताईंना राज्यसभेमध्ये पाठवायचं, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. नाराजी उकळून गेला. पहा पुढे काय होतं. सर उद्धव ठाकरे फोन उचलत नाही. पुण्याला जी हिट अँड रनची केस झाली, ज्यामध्ये दोन तरुण, एक तरुणी आणि एक तरुण मृत्युमुखी पावलेत, त्या केसमध्ये कशा पद्धतीनं विशाल अग्रवाल याचा मुलगा जो गाडी चालवत होता त्याचं ब्लड बदलून हा दारू पिलेला नव्हता असं दाखवण्याचा जो प्रयत्न झाला, आणि याच्यामध्ये माहीत आहे की राज्य शासनाचा फार मोठा हात त्याच्यामध्ये आहे, सगळं उघडा झालेला आहे. त्याच पद्धतीनं आता जे दोन मृतक होते त्यांचा जो विसेरा काढला, तो विसेरा कशा पद्धतीनं पॉझिटिव्ह येईल, जेणेकरून जेव्हा केस न्यायालयामध्ये जाईल त्यावेळेस हे दोन्ही जे मृतक होते, जे मोटरसायकलमध्ये मृत्युमुखी पडलेत, ते दारू पिऊन होते, आणि जो विशाल अग्रवालचा मुलगा त्याचं ब्लड सॅम्पलनं बघण्यात आलं, तो दारू पिऊन नव्हता. अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये गेल्यानंतर हे प्रकरण होऊ शकतं. त्याच्यामध्ये दोन्ही जे मृतक होते मोटरसायकलवरचे, त्यांच्या विसेऱ्यामध्ये तो पॉझिटिव्ह कशा करता येईल यासाठी जी माझी गृहमंत्री म्हणून माहिती आहे. आणि एखादा विसेरा जर पॉझिटिव्ह कोणाला जर करायचा असला, कोणाला जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला जर बदमाशी करायची असली, तर त्याच्यामध्ये तो विसेऱ्यामध्ये जर काही अल्कोहोल टाकलं तर अल्कोहोल त्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं, आणि मग जेव्हा सॅम्पल ॲनालिसिसला जातं त्याच्यामध्ये तो विसेरा पॉझिटिव्ह दिसतो. आणि म्हणून या केसमध्ये जे दोन मृतक होते, एक तरुण आणि तरुणी, त्यांच्या विसेरामध्ये जी मला माहिती मिळाली आहे तो पॉझिटिव्ह यावा यासाठी दारूचा अंश त्याच्यामध्ये टाकून तो पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न झालेला आहे. ही माझी खात्रीलायक माझी गृहमंत्री म्हणून माहिती आहे. थँक्यू. तुम्ही आज जोरात ना तिकडे नुकसान झालं ना पुढे तुमच्या मतदारसंघात. काल दिवस करत होतो. काय होते आठवण घ्या व्हिडिओ. हे व्हिडिओ पाठवलं ना बाबा तुम्ही. परवा रात्री आल्यानंतर तिकडे जाऊ राहतो माझा. काल पाठवून टाका. ए बाबा व्हिडिओ दे ना सगळ्यांना. फार नुकसान झालं. मदना म्हणून एक गाव आहे, त्या मदना गावामध्ये तिथे तर इतकं नुकसान झालं की घराच्या घरं पडलेत, नागपंडाचे पोल वाकून गेलेत, अरे ठेवून आणि देतोय संत्र्याचे झाडं असे उमळून पडलेत. चला थँक्यू.